नमस्कार पब्लिक. आज जाणार आहोत आम्ही अच्चलपेठ देवस्थानावरती. हे आहे बघा आमचं गाव. निघालो बघा आम्ही अच्चलपेठलाच म्हणजे आमच्या माळावर. हे आहे बघा आमच्या गावची ज्ञानेश्वर विद्यालय शाळा. तीच बघा विष्णू कसे एडेचाळे करते गाडीवर. मित्रांनो, हे आहे बघा प्रसन्न हॉटेल अँड रेस्टॉरंट. फॅमिलीसाठी एकदम जेवायची उत्तम सोय म्हणजे प्रसन्न हॉटेल. हे बघा आपल्या अच्चलपेठ देवस्थानावरचं डोंगर. मग म्हटलं डोंगरावर जातात आमचं बी थोडे व्हिडिओ घ्यावं. आलो बघा काहीच आम्ही माळावर काय खाली तर मोठ्याच गाड्या दिसत होत्या बघा. म्हणून वरी जावं म्हणलो तर वरी आल्यावर पण इथं टू व्हीलरनं पार्किंग भरलेलीच होती. म्हणून म्हणलं विष्णूला पार्किंग लावून घे. विष्णू गेला बघा पार्किंग लावायला. गाडी पार्किंग वगैरे लावून घेतलं बघा. हे बघा आपलं अच्चलपेठ देवस्थान. हे आहेत आपले उज्ज्वलानंद महाराज. तसं तर दर गुरुवारी इकडं गर्दीच असते बघा माळावरती. मी पण थोडं वरच्या मंदिराचे पाया पडून गेलो खालच्या मंदिराला येऊन बघता तर काय लय गर्दी होती म्हणून आता काय म्हणलो लय टाइम लागते म्हणून जरा बसून घेतलं. बसून लागलो बघा लाईनीत लागून लाईन लयच मोठी होती. आणि हे आहेत बघा आपले काशीनाथ बाबा महाराज यांची मूर्ती स्थापना होऊन लय दिवस नाही झाले. मूर्तीचे दर्शन घेऊन वरी आल्यावर काय जेवण चालू झालेले होते. जेवण चालू झाल्यावर आम्ही पण थोडा महाप्रसाद घेतला. महाप्रसाद घेऊन आम्ही निघालो बघा आमच्या कामाला. मग गावात आल्यानंतर काय भास्कर भाऊ भेटला. भास्कर भाऊने थोडा हाय बाय ठोकला आणि मग आम्ही निघालो गावात आल्यानंतर काय इथं आपल्याला डायलॉग भाऊ भेटला. भाऊचे डायलॉग तुम्ही पण ऐका. घेऊन पण गेला असतो मापात बसत नाही की वयानं पण बारके येते आणि अटक पण केला असतं तर वर जागा नाही शिल्लक म्हणून इथली इथे मिटून टाकवता. त्यांनी काय तिथल्या तिथं मिटवून टाकले. मग मी पण म्हणलं आता मी कशाला पुढे वाढव. मी पण इथल्या इथं मिटवून टाकतो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.